बारामतीच्या प्रचार सभेआधी सुनेत्रा पवार पार्थ पवारांकडून सभास्थळाची पाहणी। सभास्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांचा भव्य फोटो। सुनेत्रा पवारांचा माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद। साताऱ्यात लोकांच्या मनात जिल्हा परिषद अध्यक्ष सेनेचाच उपमुख्यमंत्री शिंदेंची गर्जना। जिल्हा परिषदेतल्या घडामोडींवरती योग्य वेळी बोलेन, किसी को छोडता नाही, शिंदेंचा इशारा। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज महायुतीचा जनआक्रोश मोर्चा। वरळी डोम इथं मेळाव्याचंही आयोजन। मुख्यमंत्री करणार संबोधित। मोर्चात 10 ते 15 हजार महिलांच्या उपस्थितीची शक्यता। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातले 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर। शासकीय कार्यालयात बसणार मोठा फटका। एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची 2 दिवसांपूर्वी मुंबईत भेट। शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याचा कडूंचा एबीपी माझाकडे दावा। आज कडू करणार भूमिका जाहीर। टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअप ग्रुपवरून तरुणींचा दररोज अश्लील मेसेजद्वारे विनयभंग। ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावानं किंवा हिंदू मुलींच्या भावना दुखावतील अशा पद्धतीनं सेट होत असल्याचं उघड। चंद्रपुरात 4थीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू। शाळेत जाण्यासाठी गणवेश घालत असताना अचानक कोसळला। हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। पुण्यात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार। शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणी येणार। जलसंपदा विभागानं केली आहे 15% पाणी कपातीची सूचना। धमक्या देत असाल तर चर्चा नाही, इराणचा स्पष्ट नकार। बुधवारपर्यंत करार केला नाही तर इराणवरती बॉम्बचा वर्षाव। ट्रम्प यांची धमकी। ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा राजीनामा। 1 सप्टेंबरला करणार टिम कुक पदत्याग। सध्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टेर्नर्स नवे सीईओ होणार। टिम कुक यांनी ॲपलचं भांडवल $4 लाख कोटी वर नेलं। रितेश देशमुखांच्या महत्वाकांक्षी राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च। रितेशच्या कामाचं कौतुक बघून जेनेलियाच्या डोळ्यात पाणी। 1 मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार। मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवरती 99 धावांनी विजय। तिलक वर्माचं शतक। गुणतालिकेत मुंबईची 7व्या स्थानावर झेप। बुलेटिनची सुरुवात करूयात मालेगाव मधील एका मोठ्या बातमीनं। मालेगाव इथं पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे। ग्रामदैवताच्या मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। तर या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी रात्री मंदिराच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि दरम्यान या घटनेमधील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। आणि या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता कशा पद्धतीनं पोलीस संपूर्ण कारवाई करतात? आकांक्षा, मालेगावातील हा प्रकार आहे। मालेगावातील एक ग्रामदैवत असलेल्या एका मंदिरामध्ये एक हिरवी चादर आणि ग्रामदेवताला मुस्लिम टोपी घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यामुळे परिसरात काही काळ थोडं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण होतं। मालेगाव जे आहे ते एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून बघितलं जातं, मात्र कोणीतरी कोळशापराने हा प्रकार केल्याचा घटना घडलेली आहे। यामुळे जे आहे ते हिंदू धर्मीयाच्या भावना होत्या त्या दुखावल्यानंतर जे हिंदू कार्यकर्ते, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी रात्री तिथं ठिय्या आंदोलन देखील दिलेलं होतं आणि या ठिकाणी जे काही कृत्य घडलेलं आहे या कृत्याबद्दल संबंधित जे काही असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील या हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। पोलीस या संपूर्ण घटनेकडे लक्ष ठेवून आहे आणि या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आकांक्षा, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे भोंदू अशोक खरात संबंधीची। भोंदू खरातच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ झालेली आहे। खरात विरोधामध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावरती 32 बनावट खाती उघडल्या बाबतीत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय।
तर अशोक खरात आणि जगदंबा पतसंस्था व्यवस्थापनाविरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 17 गुन्हे दाखल झालेले आहेत, तर खरातवरती एकूण 15 गुन्हे दाखल आहेत आणि त्यातलाच अजून एक गुन्हा हा आज दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे खरातच्या अडचणी या अधिकच वाढतानाच दिवसेंदिवस दिसून येत आहेत. अशोक खरात आणि जगदंबा पतसंस्था या व्यवस्थापनाविरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. आणि याच संदर्भात अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, दिवसेंदिवस ही गुन्ह्यांची मालिका वाढतेय. खरातवरती अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे. काय अपडेट्स मिळतात? हा जो नव्याने गुन्हा दाखल झाला आहे हा नाशिक ग्रामीण मध्ये म्हणजे सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 बनावट खाती ही खोलण्यात आलेली होती. ज्यांच्या नावाने खाती होती त्यांचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेले होते, सही शिक्के मारण्यात आलेले होते आणि त्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये अशोक खरात याच्याबरोबरच पतसंस्थेचं जे व्यवस्थापन आहे, संचालक मंडळ आहे, त्यांनावर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेस ईडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलेली होती त्यावेळेस पतसंस्थेमध्ये देखील धाड मारण्यात आलेली होती. पतसंस्थेचे कागदपत्र तपासले झालेले होते. आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे. काल रात्रीच्या सुमारास हा नवीन गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अशोक खरात याच्यावर आता 15 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामधले 8 गुन्हे हे महिलांचं लैंगिक शोषण केल्यासंदर्भातले आहेत, तर इतर गुन्हे हे फसवणुकीच्या संदर्भातले आहेत. यामध्ये 3 गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत, 2 गुन्हे नाशिक ग्रामीणमध्ये आहेत आणि 10 गुन्हे हे नाशिक शहरामध्ये दाखल करण्यात आले आहेत. अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज बारामतीमध्ये सभा होणार आहे. सुनेत्रा पवारांची नणंद आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधील सांगता सभेला हजेरी लावणार आहे. सुप्रिया सुळेंच्या आजच्या दौऱ्यामध्ये या सभेचा उल्लेख आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार या सभेला उपस्थिती लावतील. तर बारामतीच्या शारदा प्रांगण मैदानामध्ये दुपारी 4 वाजता ही सांगता सभा पार पडणार आहे. दरम्यान आजच्या सभेआधी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे. सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आलेलं आहे. त्यावरती मध्यभागी अजित पवारांचा भला मोठा फोटो लावण्यात आलाय आणि त्या शेजारी एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि एका बाजूला सुनेत्रा पवार यांचा फोटो लावण्यात आलाय. या सभेला सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सभास्थानाबाहेर काही बारामतीकर देखील त्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. गाडीमध्ये बसण्याआधी सुनेत्रा पवारांनी त्यांची भेट घेत त्यांचं म्हणणं ऐकलं. काही जणांनी सुनेत्रा पवारांना देण्यासाठी निवेदनं आणलेली होती, त्याचाही स्वीकार सुनेत्रा पवारांनी केला. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या सभेसाठी येणार आहेत. उदय सामंतजी येणार आहेत, रामदासजी आठवले येणार आहेत, वडकुते साहेब येणार आहेत आणि सगळेच पक्षाचे तर सगळेच मान्यवर आमचे येणार आहेत. खूप भावनिक साथ घालणारे फोटोज दिसत आहेत. दादांच्या आठवणी या ठिकाणी दिसत आहेत खूप साऱ्या. दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत. अशा दाखवल्या तरी तसं काही होणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनात आणि बारामतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या आठवणी आहेत आणि त्या तुम्हाला लोकांच्या भावनांमधून कळतील सुद्धा. नेहमी एक पद्धत राहिलेली आहे पवार कुटुंबाची, एक सांगता सभा बारामतीमध्ये घेण्याची. आणखी सुप्रियाताई देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे. हो, सुप्रियाताई पण येणार आहेत. सभेसाठी बरेच कुटुंबातली लोक पण येणार आहेत. शरद पवार साहेब सुद्धा येणार आहेत. कसं सध्या प्रकृती त्यांची बरी नाही असं कळतंय, त्याच्यामुळे मला काय अजून त्यांचा निरोप नाही, पण सुप्रियाताई नक्की येणार आहेत. सुनेत्राताई सध्या आपल्यासोबत आहेत. ताई, दादांसारखंच अनेक कार्यकर्ते व लोक या ठिकाणी भेटायला येत आहेत, तुम्हाला निवेदनं देत आहेत. बारामतीकरांना सवय आहे, दादा जिथे असतील तिथे निवेदनं द्यायची आणि दादांचा कामाचा आवाका तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे, जागेवरच निपटारा करायचे. तसा दादांसारखं काम करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. बारामतीकरांना सगळ्यांना सवय आहे दादांची प्रत्येक गोष्टीची, त्याच्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्याची आम्हाला आता सगळ्यांना गरज आहे.
नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओमध्ये घडलेल्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित एनजीओला मिळत असलेल्या फंडिंगवरती लक्ष केंद्रित केलंय. शिवाय एनजीओचे कार्यालयामधील सगळे मोबाईल फोन्स, लॅपटॉप, डेस्कटॉप, संगणक, सीसीटीव्ही आणि त्यांचा डीव्हीआर अशा सगळ्याच उपकरणांचा फॉरेन्सिक तपास देखील पोलिसांकडून केला जाणार असल्याची माहिती ही सध्या समोर येते. रियाज काझीच्या NGOमध्ये त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला आणि तरुणींवर इस्लाममधील जे काही रूढी परंपरा आहेत, धार्मिक नियम आहेत, त्याचा पालन करावं या संदर्भात जो दबाव आणला जात आहे, या संदर्भातली जी तक्रार तरुणींनी मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये केली होती, त्या प्रकरणी आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवलेला आहे. रियाज काझीला अटक करण्यात आली असून त्याची सखोल चौकशी जी आहे ती पोलीस अधिकारी करतच आहे. सोबतच या प्रकरणी जो युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा NGOचं कार्यालय आहे त्या ठिकाणी असलेले जे काही विविध डिजिटल डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये मोबाईल आहेत, लॅपटॉप असतील, विविध संगणक असतील, CCTV फुटेज आणि त्याचा DVR असेल, तो सर्व पोलिसांकडून हस्तगत केला जाणार आहे आणि त्याचा फॉरेन्सिक तपास जो आहे तो केला जाणार आहे. सोबतच युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी हा जो NGO आहे तो खरोखर रजिस्टर्ड आहे का, त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आहे का, याची चौकशी जी आहे ती पोलीस करणार आहे. त्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे पत्र पाठवून त्याची माहिती जी आहे ती मागितली जात आहे. आणि या प्रकरणामध्ये तक्रारकर्त्या महिला किंवा तरुणी वाढतात का, याकडे पोलिसांचं लक्ष आहे. सध्या पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र जी आहेत ती गतिमान केलेली आहे आणि वेगवेगळ्या अँगल्सने या संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. आणि नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या NGOचा संचालक रियाज काझीचे काळे कारनामे हे आता उघड होऊ लागलेत. एका महिला कर्मचाऱ्याशी त्यानं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील अनेकदा त्यानं छेड काढत विनयभंग केल्याचा प्रयत्न केला. पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी ही माहिती ABP माझाला दिली आहे. रियाज काझीनं महिला कर्मचाऱ्याच्या नावाचा वापर करून फेक इंस्टाग्राम ID तयार केलं. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांवरील हालचालींवरती त्याची पाळत असे. महिला कर्मचाऱ्यांवरती धार्मिक हालचालींसाठी आणि चालीरीतींसाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यानं फेटाळलाय. पोलीस सध्या त्याच्या NGOला कुठून निधी येत होता याचा तपास करतायत. तर देशातून निधी येत होता, मात्र परदेशामधून निधी यायचा का याचा देखील तपास हा पोलिसांकडून केला जातोय. एक मुलीने तक्रार दिली की जुलै 2024 मध्ये त्याचे बर्थडे वाढदिवस होते. त्या दरम्यान जे रियाज फजल काझी आहे त्यांनी त्यांना फोरहेडवर किस केले होते आणि ते हक करण्याचे प्रयत्न पण केले होते. नंतर बरेच दिवस असं झाले की त्यांनी पुन्हा प्रयत्न केले होते. यामध्ये इम्पॉर्टंट विषय असा आहे की त्याच्याकडे फॉरेन डोनेशन असा काही नाही, कारण की त्याच्याकडे FCRAचे जे अकाउंट जे मॅन्डेटरी आहे फॉरेन डोनेशन घेण्यासाठी ते त्याच्याकडे नाही. आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 17,50,000 शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आजपासून बेमुदत संपावरती जात आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आमचा हा लढा आनंदानं नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे असल्याचा आरोप करण्यात आलाय. शासन केवळ आश्वासनं देत आहे, कृती करत नाही. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महसूल प्रशासन या संपामध्ये सहभागी होणार आहे. आणि या संपामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील 600 परिचारिका देखील सहभागी झालेल्या आहेत. शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. नर्सेसच्या मागण्या, आज नर्सेसच्या 6,000 पदं DMR मध्ये रिक्त आहेत आणि जवळजवळ 3 ते 4-5 हजार पदं DHS मध्ये रिक्त. म्हणजे एवढ्या लोकांचा कामाचा भार आहे त्या लोकांवरती पडतो. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज जो संप होत आहे त्या संपामध्ये आम्ही ताकदीनिशी उतरलेलो आहोत. मग आज तुम्ही परिचारिका ड्युटीवर जाणार आहे का नाही जाणार? आम्ही कुणीही ड्युटीवर जाणार नाही.
परंतु जर मास कॅज्युलिटी आली, समजा ॲक्सिडेंट झाला, एकदम 50-60 पेशंट आले, तर आमची टीम तयार राहील. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे या 15 महिन्यामध्ये 6 ते 7 वेळा सरकारशी विविध प्रकारे चर्चा करण्याचा किंवा बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सरकारला वेळ नाही आहे. सरकार साधं चर्चेला देखील बोलवत नाही आहे. मग कर्मचाऱ्यांच्या हातात संपाशिवाय दुसरं काही उरत नाही. तर हा संप मी तर म्हणेल थोडक्यात हा घडवून आणलेला संप आहे. कारण जर आम्हाला चर्चेला वेळ देऊन आमच्या नेत्यांशी जर चर्चा झाली असती तर आज ही संपावर उतरण्याची वेळ परिचारिकांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुळीच आली नसते. आणि तिकडे रत्नागिरीच्या मनोरुग्णालयामधील 50हून अधिक कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झालेले आहेत. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा, वारसा हक्कानं मुलांना नोकरीमध्ये सामावून घ्या, रिक्त पदं तातडीनं भरा, कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी करा, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे. मनोरुग्णालयामधील किशन विभाग, मनोरुग्णालयामधील स्त्री आणि पुरुष वॉर्ड वरती याचा परिणाम आता होताना दिसतोय. नाशिकच्या तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पर्यावरणप्रेमी आज नाशिक महानगरपालिकेवरती मोर्चा काढणार आहेत. पर्यावरणप्रेमींच्या मोर्चाला मनसेनं पाठिंबा दिलाय. मनसे जिल्हा संपर्क नेते अभिजित पानसे यांनी मागील आठवड्यामध्ये तपोवनामध्ये पर्यावरणप्रेमींची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवना पाठोपाठच गंगापूर रोडसह शहरामधील इतर भागामध्ये होणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी विरोध केलाय. याआधी मनसेचे अमित ठाकरे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्यानंतर आजच्या मोर्चाला देखील मनसेकडून पाठिंबा देण्यात आलाय. नाशिकमध्ये लिफ्ट कोसळून अपघात झालाय. 3ऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून महिला आणि 3 चिमुकले हे गंभीर जखमी झालेत. नाशिकच्या जेल रोड परिसरामधील पारा अॅव्हेन्यू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. अपघातामध्ये 3 महिन्यांच्या बाळंतिणीसह 4 जण हे जखमी झालेले असून त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेचे दोन्ही पाय हे फ्रॅक्चर झालेत. 2 महिन्यांपासून लिफ्टमध्ये बिघाड असून रहिवाशांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय. तर रहिवाशांनी बिल्डरसह लिफ्ट कंपनीवरती निष्काळजीपणाचा आरोप केलाय. केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही. तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची. लहान पोरं येतात जातात सेपरेट, तर त्यांचं किती वेळ जीव धोक्यात आलेला आहे या लिफ्टमध्ये. आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दांडीशी ती लिफ्ट खाली आली. आज जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं मी काय केलं असतं. लग्नास नकार दिल्याचा जुना राग मनात ठेवून गर्भवतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोनी गणेश रामपुरे असं मृत महिलेचं नाव आहे. तर या प्रकरणी बापू सुरेश आरगोड याला अटक करण्यात आलेली असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत सोनी ही 9 महिन्यांची गर्भवती असल्यामुळे आपल्या आईकडे राहण्यास आलेली होती. 19 एप्रिलला शेजारी राहणाऱ्या आरोपी बापू आरगोड मोठ्या आवाजामध्ये गाणी लावून नाचत गोंधळ करत होता. सोनी गरोदर असल्यामुळे तिला आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी सोनीची आई बापू आरगोडला घटकलं आणि त्यामुळे बापूचा राग हा अनावर झाला. त्याने लक्ष्मी म्हेत्रेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. भांडणं सोडवण्यासाठी आलेल्या सोनीला देखील मारहाण केली. तिचा गळा दाबत तिला भिंतीवरती आदळलं आणि त्यानंतर सोनी जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला रुग्णालयामध्ये दाखल केलेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव इथं आदिवासी मुलींची मानवी तस्करीला लव्ह जिहादची किनार असावी असा संशय आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केलाय. तर या प्रकरणातला आरोपी मजहर कुरेशीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. ते पाहता हा प्रकार लव्ह जिहादचा असू शकतो असं उईके म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना दिली आहे असं देखील त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत आदिवासी मंत्री अशोक उईके आहे. भाऊ, यवतमाळ प्रकरणामध्ये काय लव्ह जिहादचा अँगल दिसतो का? कारण की त्यामधला जो आरोपी आहे तो कुख्यात गुंडा, त्याची पार्श्वभूमी देखील एक गुन्हेगारी स्वरूपाची आहे. मजहर कुरेशीला काल अटक झाली. 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. मुख्यमंत्री मोदयांनी काल एसपीशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून पूर्ण आढावा घेतला. मी सुद्धा मुख्यमंत्री महोदयासोबत बोललो. मुख्यमंत्री महोदय पूर्ण लक्ष देऊन आहे. पोलीस विभाग ताकदीनं चौकशी करत आहे. त्यामुळे एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. दुसरा कुख्यात गुंड जो आहे मजहर कुरेशी, त्याला 5 दिवसाची कोठडी मिळालेली आहे.
त्यामुळे निश्चितच सत्य बाहेर येईल. आणि मुलींच्या असं काही तक्रारी आहे का की त्यांच्यावर दबाव टाकला होता धर्माला घेऊन किंवा लग्न करण्याला घेऊन? नाही, याबाबत माहिती नाही. पण असं कशावरून वाटतं की लव जिहादचा प्रकार राहू शकतो? मजर कुरेशीचं काम असते, कारण हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे शंका आहे. सध्या आता 38 ज्या मुली आहेत त्यातल्या किती मुलींचा शोध लागला आहे? नाही. बरं, मला एक शेवटला प्रश्न, या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली गेली का? हो, मुख्यमंत्री महोदयाला माहिती दिलेली. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच आढावा घेतला आणि लक्ष केंद्रित करून आहे. राडेगावावर पूर्ण लक्ष मुख्यमंत्री महोदयाचं आहे. त्यामुळे या प्रकरणात जे जे दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई, त्यांना अटक होईल. निश्चित पोलीस डिपार्टमेंट चौकशी करून त्यांच्यावर 100% कारवाई करेल. धन्यवाद भाऊ. तर होते आदिवासी विकास मंत्री अशोक उईके. कॅमेरामॅन मिथुन आत्मेंसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. उद्या 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील बॅड दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होणार आहे. या हल्ल्यामध्ये देशभरातील 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या. 26 मृतांमध्ये महाराष्ट्रामधील 6 पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्याला उद्या वर्षपूर्ती होते. तर या हल्ल्यावेळी स्थानिक नागरिक नजाकत अली यानं अनेक पर्यटकांना आपला जीव धोक्यात घालून वाचवला. त्याच्या शौर्याबद्दल त्याला सन्मानित देखील करण्यात आलेलं होतं. त्या दिवशी नेमकं काय घडलं त्यानं ABP माझाशी संवाद साधताना सांगितलंय. पाहूयात. नजाकत जी, क्या कहेंगे? जो इंसिडेंट हुआ था, जो टेररिस्ट अटैक हुआ था, उसको 1 साल हो रहा है. क्या आपको क्या लग रहा है अभी भी जो पहलगाम में जो चीज़ें चल रही है, एक डर का माहौल यहाँ पर देखा जा रहा है? जो 27 लोग बेगुनाह मारे गए, वो शहीद हो गए वहाँ पे, और उसके बाद पहलगाम में टूरिस्ट पे, सब किसी पे, होटल्स वाले पे, जो भी यहाँ पे गाड़ी वाला है, बुरा असर पड़ा. एक पोनी वाला था, वो सुबह आता था बेचारा, अपना 1-2 फेरे लगा के 1000 रुपया 2000 कमाता था, अपना रोज़गार घर का चलाता था. सब पे बुरा इफ़ेक्ट पड़ा. तो अब हम आपकी चैनल की माध्यम से सारे लोगों से कहना चाह रहे हैं कि वो आएँ, डरने की कोई बात नहीं है. यहाँ पे एक नज़ाकत नहीं, हज़ारें नज़ाकत खड़े हैं. एक आदिल शहीद हुआ, हज़ारों आदिल खड़े हैं मेहमान नवाजी करने के लिए. नजाकत जी, मैं थोड़ा आपको पीछे लेके जाना चाहता हूँ कि 22 अप्रैल को आप कहाँ थे? जो हम लोग ने देखा, आपका वीडियो वायरल हुआ था कि आपने जो एक टूरिस्ट था जिसको आपने अपने कंधे कर उठाकर उसकी जान बचाई थी. उसके बाद में भी आप रुके नहीं, आप और भी जो टूरिस्ट फंसे थे उनकी जान बचाने के लिए आप वहाँ पर गए थे. आज भी वो तस्वीरें आपके सामने आती है तो क्या है महसूस होता है? मैं वहीं था उस टाइम. मेरे पास 11 लोग थे छत्तीसगढ़ के जो मेरे मेहमान आए थे. मैं उनको लेके यहाँ एज़ फार गाइड गया था वहाँ. तो जब वो फायरिंग हुई, उनको मैंने कैसे निकाला. मुझे, मेरे सामने भी मौत थी, मेरी भी 2 बेटियां हैं, मुझे भी लग रहा था कि मैं भी मरूंगा, लास्ट दिन है. तो लेकिन ये शुक्र है मालिक का, मैंने उनको 11 लोगों को सही सलामत पहलगाम तक लाया और उसके बाद में श्रीनगर लेके गया. वो दिन आज भी मेरे आंखों के सामने हैं. आज भी आपके मतलब सामने आता है या वो यादें आपके सामने आती है? कैसा महसूस करते हो? जो वो दिन था वो आप कभी भूल सकते नहीं हो? जी, जो वो दिन था कभी भी हमको याद आता है तो हमको रोना आ जाता है, क्योंकि उसमें मेरा मामे का लड़का आदिल हुसैन शाह वो भी शहीद हो गया. वो बेचारा घोड़ा चलाता था. और जब मैंने वो चीख पुकार, अभी भी मेरे कानों में जब वो आवाज़ें आती है, तो कभी कभी अगर मैं तन्हाई में होता हूँ, वो आवाज़ें मेरे कानों में आती हैं तो मुझे रोना ही आता है. तो बाकी जो मैंने उस टाइम वो काम किया वो इंसानियत का है. यहाँ पे कश्मीर में हर कोई कश्मीरी मेहमान नवाजी के लिए माना जाता है. बाहर के जितने भी टूरिस्ट आते हैं वो हमारे मेहमान हैं. हम मेहमान नवाजी करते थे, मेहमान नवाजी करते हैं और मेहमान नवाजी करते रहेंगे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.